पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्या भेटीत दोन्ही नेत्यांनी दहशतवाद आणि सीमापार दहशतवादासह सर्व प्रकारचा एकसुरात आणि तीव्र शब्दात निषेध केला। दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुता ठेवण्याचं आवाहनही दोन्ही नेत्यांनी केलंय। दहशतवादाचा सामना करण्यासाठी जागतिक पातळीवर समन्वयाने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली असून मूलतत्ववादांचा आणि हिंसक अतिरेकीवादाचा सामना करण्यासाठी एकत्र काम करण्याची या निमित्तानं दोन्ही नेत्यांनी ग्वाही दिली आहे। पाहूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुता, भारत मलेशियाचं आवाहन। दोन्ही देशात सेमीकंडक्टर क्षेत्रांसह इतर महत्त्वाचे 11 करार। फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्समध्ये सहकार्य करण्याची उभय देशांची हमी। मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचा 2 दिवसांचा दौरा केला। या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी विविध विषयांसंदर्भात सविस्तरपणे चर्चा केली। सीमापार दहशतवादासह दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा या भेटीत तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुता ठेवण्याचं आवाहन दोन्ही नेत्यांनी केलं असून दहशतवादाचा सामना करण्यासाठी जागतिक पातळीवर समन्वयानं प्रयत्न करण्याची गरज आहे। मूलतत्ववादाचा आणि हिंसक अतिरेकवादाचा सामना करण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्रित काम करण्याची आवश्यकता असल्याची ग्वाही यावेळेस दोन्ही नेत्यांनी दिली आहे। जागतिक अस्थिरतेच्या आजच्या काळात भारत आणि मलेशियामधील वाढती मैत्री दोन्ही देशांसाठी महत्त्वाची आहे। आजच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे। दहशतवादाबाबत कुठलाही दुटप्पीपणा अथवा तडजोड न करण्याचा आमचा संदेश स्पष्ट आहे, असा ठाम दावा यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला। आज हमने हमारी साझेदारी में अभूतपूर्व गति और गहराई लाने का निर्णय लिया है। हम शांति के सभी प्रयासों का समर्थन करते रहेंगे और आतंकवाद पर हमारा संदेश स्पष्ट है। नो डबल स्टैंडर्ड्स, नो कॉम्प्रोमाइज। एक्सेलेंसी, भारत मलेशिया संबंधों के प्रति आपकी प्रतिबद्धता का हम सराहना करते हैं। Express my appreciation and as a sign of our good relations, I immediately have agreed to support the decision of the government of India. या भेटीत दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी वाढत्या द्विपक्षीय गुंतवणुकीचं स्वागत करत दोन देशातील ऐतिहासिक करार केले। पायाभूत सुविधा, ऊर्जा, सौर ऊर्जा, प्रगत उत्पादन, अर्धवाहक, आरोग्य सेवा, डिजिटल अर्थव्यवस्था, फिनटेक, स्टार्टअप्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, आतिथ्य, हरित तंत्रज्ञान आणि इतर उच्च मूल्य क्षेत्रांसह प्राधान्य क्षेत्रांमध्ये अधिक सहकार्य आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारे करार करण्यात आलेले आहेत। द्विपक्षीय महत्त्वाचे करार आपण पाहूयात। मलेशिया भारत दरम्यान व्यापक आर्थिक सहकार्य करार, अन्न सुरक्षा आणि कृषी वस्तू सहकार्य, डिजिटल परिवर्तन धोरणांना समर्थन देण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित, ऊर्जा आणि सेमीकंडक्टर सहकार्यासाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी स्थापन, मलेशिया भारत संरक्षण सहकार्य समिती आणि त्याच्या उपसमित्यांच्या निर्णयांचं स्वागत, रोजगार क्षमता प्रोत्साहन आणि कौशल्य विकासाद्वारे शाश्वत आर्थिक विकासाला पाठिंबा, संस्कृती, पर्यटन आणि लोक ते लोक संपर्क अभियानाला सुरुवात, परवडणाऱ्या आरोग्य सेवा आणि औषधांच्या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य, संशोधन आणि विकास, क्षमता निर्माण, तंत्रज्ञान हस्तांतरण क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य, भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि प्रतिबंध करण्यासाठी सहकार्य। दोन्ही देशांतील प्रगती एकमेकांशी जोडलेली असून ही भागीदारी प्रादेशिक स्थिरतेसाठी आवश्यक आहे। मलेशियातील 30 लाख भारतीय समुदायाला लिव्हिंग ब्रिज संबोधत पंतप्रधान मोदींनी मलेशियासोबतची मैत्री केवळ सरकारपुरती मर्यादित नसून ती जनसामान्यांच्या हृदयात असल्याचं अधोरेखित केलंय। भारत आणि मलेशियाचा हा हातमिळवणीचा प्रवास आता जागतिक शांततेचा नवा मंत्र ठरणार आहे, असा दृढ विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.